जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह प्रचार सभेत गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांचे आवाहन. इचलकरंजी 29 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथे 5 ते 12 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह या भव्य धार्मिक सोहळ्याच्या प्रचार प्रसारानिमित्त इचलकरंजीतील आसरानगर बसस्टँड समोरील पद्मप्रताप मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गुरुपुत्र चंद्रकांत मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत या सप्ताहाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. आपल्या मार्गदर्शनात चंद्रकांत दादा मोरे यांनी भक्ती, संस्कार आणि अध्यात्म यांची समाजात जपणूक करण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुःखी व पीडितांच्या जीवनात आधार देण्याचे कार्य करत असून महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात 100% सहभागाची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय मुलांवर चांगले संस्कार, विवाह विषयक समस्या, व्यसनमुक्ती, ग्रामविकास अभियान यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध आध्यात्मिक सेवांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान इचलकरंजी येथील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, नदीवेस नाका येथे राहुल आवाडे, उदय धातुंडे, अनिल डाळ्या तसेच रवींद्र माने यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंगळवार पेठ व मधुबन सोसायटी येथील सेवा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. या कार्यक्रमास इचलकरंजी सेवा केंद्र प्रमुख रमेश शिरगुळे यांच्यासह मान्यवर, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे आगामी श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याबाबत भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी स्वप्नील पाटील सहा. रामायण वाचा, महाभारत वाचा, मल्हारी सप्तशती वाचा, भागवत वाचा, गुरुचरित्र वाचा यांचं रक्षण करून तो धर्म संस्थापक बनत असतो. आणि म्हणून वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याचा जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.